तर राम राम मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बीड शहराच्या मध्यभागी आणि भव्य अशा कुंडामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराची माहिती पाहणार आहोत आणि याचा इतिहास जाणून घेणार आहोत। भव्य अशा कुंडामध्ये भक्कमपणे उभा असणारे हे मंदिर फक्त एक पूजास्थान नाहीये, तर ते कला, इतिहास आणि श्रद्धा यांचं एक सुंदर प्रतीक आहे। पण हे मंदिर नेमकं कोणी बांधले, याचा इतिहास काय, अशी सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या कंकालेश्वर मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची उत्कृष्ट स्थापत्य कला। बीडच्या स्थानिक इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर सतीश साळुंखे यांनी जेव्हा या मंदिराचे पूर्णतः संशोधन केले, तर त्यांच्या संशोधनानुसार 10व्या ते 11व्या शतकामध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याने हे मंदिर बांधले। हे दशावतारी मंदिर आहे आणि चालुक्य काळातील स्त्रिया या लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत आणि या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प देखील आहेत। या मंदिरामध्ये मुख्यतः चालुक्य आणि हेमाडपंथी कलेचा प्रभाव दिसून येतो, कारण हेमाडपंथी जे मंदिर असतात ते दगड एकावर एक मांडून बांधले जातात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सिमेंटचा उपयोग करण्यात येत नाही। त्यासोबतच या मंदिरावर ग्रीक शिल्पकलेची छाप पण आढळते। जैन धर्मातील आर्यनाथ आणि मेनीनाथ या 2 तीर्थकारांचे शिल्प पण मंदिरावर पाहायला मिळतात। मंदिराचा आकार हा स्टार फिश प्रमाणे आहे आणि हा जो मंडप तुम्हाला दिसतोय, तर याच्या खाली पण एक गर्भगृह आहे जे 500 वर्षापासून बंद आहे। तर आता या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत। काही जण बोलतात की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं, पण पहाट झाल्यामुळे हे मंदिराचं काम अपूर्ण राहील। या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथात देखील आहे आणि असेही सांगितले जाते अत्रि ऋषी व अनुसया यांनी याच ठिकाणी सिद्धेश्वराचा अभिषेक केला होता आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना प्रसन्न करून घेतल्याचं देखील सांगितलं जातं। बिंदुसरा नदीच्या काठावरती वसलेले हे प्राचीन शिवमंदिर बीडचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव असतो आणि हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। भगवान शंकराच्या या प्राचीन आणि शक्तिशाली स्वरूपाचे दर्शन घेतात। इकडे गाड्या लावण्यासाठी जागा आहे आणि काही दुकाने पण इथे आहेत। मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूस कालभैरवनाथाचं आणखी एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। इथे दर्शन केल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी एक छोटासा दगडी पूल आहे। आणि मित्रांनो, या मंदिराची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं म्हणतात या मंदिराच्या खांबांची मोजणी प्रत्येक वेळी वेगवेगळी येते। म्हणजे जर तुम्ही मंदिराच्या 4ही बाजूने एकदा खांब मोजले आणि दुसऱ्यांदा परत मोजायला गेलात तर पहिल्यापेक्षा एकतर कमी भरतील किंवा जास्त भरतील। आता हे मंदिर पुरातन काळातलं असलं तरी पण हे अनेक वर्ष बंद होतं। फक्त महाशिवरात्रीच्या यात्रेला इथं गर्दी पाहायला मिळायची, पण पुढे महाशिवरात्रीच्या यात्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निजामाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता। त्यानंतर निजामाने सरकारी हुकूम काढून शांबुवा पाठक या पुजाऱ्याला मंदिराच्या पूजेसाठी नियुक्त केलं होतं। पण त्यानंतर क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे यांनी निजामांच्या या हुकुमाला भीक घातली नाही आणि पोलिसांचा बंदोबस्त मोडीत काढून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक घातला होता। त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती। तसं पाहिलं तर आपला देश स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्ट 1947 साली, पण मंदिर खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबर 1948 साली स्वतंत्र झालं। मंदिराच्या गर्भगृहामध्ये महादेवाचे शिवलिंग आणि मूर्ती पण पाहायला मिळतात। तर एका बाजूला हनुमंतराया आणि दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामांचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते। तर चला आता मंदिराच्या कलाकृतीवर थोडी नजर टाकूया। मी जेव्हा या मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो तर तेव्हा एक गोष्ट जाणवली। या मंदिरावरती जेवढ्या मूर्ती बनवलेल्या आहेत, म्हणजे दगडामध्ये मूर्ती कोरलेल्या आहेत, त्या सगळ्यांचे हात, पाय, डोके हे फोडलेले आहेत। म्हणजे कोणीतरी या मंदिराला पण नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण या सगळ्यांवरती मात करत हे मंदिर आजही भक्कमपणे उभा आहे। तुम्ही पण या मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि येथील खांब मोजायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला भेटूया आता अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत।